नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, जे की सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत म्हणजेच केंद्र सरकार मार्फत बियाणे महामंडळ स्थापन केलेले आहेत आणि त्याचं एक शाखा आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी अकोल्याला आहे. आपण त्याला महाबीज असं म्हणतो. तर हे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजचा एक पदांचा गोषवारा, कारण जवळजवळ 2017-18 नंतर या महाबीजची भरती आलेली नाही आणि ही भरती काढण्यासाठी या ठिकाणी महाप्रोसेस या ठिकाणी त्यांची चालू झालेली आहे. तर बघा, हे पदांचा गोषवारा मागील काही दिवसापूर्वी त्याचा आकृतीबंध आला होता आणि आपल्याला आता कार्यरत पदी आणि रिक्त पदांचा गोषवारा या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. तो या ठिकाणी मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये बघा कोणाकोणाला जॉब मिळू शकतो, तर त्याबाबत तुम्हाला एक सांगेल. ज्या विद्यार्थ्यांचं कृषीमध्ये शिक्षण झालेलं आहे, मग त्यामध्ये त्यांचा डिप्लोमा असेल, बघा त्यामध्ये त्यांची बीएससी ऍग्री झालेला असेल, कोणाची एमएससी झालेली असेल, बघा त्यानंतर स्पेशलायझेशन मध्ये कोणाची पीएचडी झालेली असेल, बघा ऍग्री मध्ये स्पेशलाइज कोणाची हॉर्टी मध्ये असेल, कोणाची ऍग्रोनॉमी मध्ये असेल. ऍग्रोनॉमी मध्ये जर असेल तर त्यांना जरा थोडा फायदा पडतो, कारण बियाणं त्यांना उपलब्ध करायचं असते. हॉर्टिकल्चर मध्ये सगळ्या डिग्र्या ऍग्रीच्या ऍक्सेप्ट करतातच कृषीमध्ये. आणि कृषीचं सोडून ज्या विद्यार्थ्यांचं टायपिंग झालेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कोणत्याही शाखेत शिपाई पदाचे जर निघाल्या, तर बघा 12वी किंवा डिग्री पर्यंत अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी सुवर्ण संधी मिळू शकते. आता ही पद जर सोडली तर बाकीच्या बऱ्यापैकी जी काही पद आहेत ती ऍग्रिकल्चरच्या या शिक्षणावरतीच भरली जातात. तर मग आता या डिप्लोमासाठी काय प्रयोगशाळा सहाय्यक असेल, प्रयोगशाळा सहाय्यक, किंवा आता नवीन सहाय्यक कृषी अधिकारी म्हणजे कृषी सेवक, अशाच एक साजसं पद या ठिकाणी तयार केलेलं दिसते आपल्याला, कृषी सहाय्यक. आता कृषी सहाय्यक या पदासाठी डिप्लोमा सुद्धा पात्रता आहेच आणि ऍग्रिकल्चर बी पात्रता आहे. म्हणजे जर डिप्लोमा असेल तर ह्या बाकीचे बेस ऍग्री, एमएस ऍग्री, पीएचडी ह्या सुद्धा पात्र या ठिकाणी असणार आहेत. आता कोणती पदं रिक्त आहेत त्याच्यावरती मी तुम्हाला या ठिकाणी क्वालिफिकेशन सुद्धा पुढे जाऊन सांगतो की यासाठी हे क्वालिफिकेशन असू शकतं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आता कामगार आयुक्तालयाची जी जाहिरात आली होती त्या संदर्भात बॅच आहेत. आता त्याचं वेळापत्रक बी आपल्याला आलेलं पाहायला मिळतंय. तर बघा यामध्ये 2 बॅच दिलेत. एक कायद्याची बॅच आहे आणि एक फाउंडेशन रेकॉर्डेड बॅच आहे. कायद्याची बॅच 599 रुपयाला आहे आणि फाउंडेशन रेकॉर्डेड बॅच जी आहे ती 999 रुपयाला आहे. आता या बॅच बद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती हवी असेल तर या खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि त्यावरती माहिती कॉल करून घेऊ शकता. काय अडचण नाही, तुम्हाला सर्व माहिती या दोन्ही बॅच बद्दल मिळून जाईल. आणि सगळ्यात महत्वाचं, कायद्याची बॅच जी आहे ती बघा 80 मार्काला कायदे आहेत, 40 प्रश्न येणार आहेत आणि त्याबाबतची ही बॅच खूप व्हायरल झाली, खूप लोकप्रिय झालेली आहे. जर जमलंच तुम्हाला, जर 80 मार्काचा अभ्यास करायचा असेल तर ही बॅच तुम्ही नक्की घेऊ शकता. बघा त्यानंतर आपण पुढे जाऊया. महाबीजचा जो काही पदांचा गोषवारा आहे तो आपण या ठिकाणी पाहूया. जरा थोडं तुम्हाला झूम करून दाखवतो, थोडा वेळ जाईल पण महत्वाचं आहे. जे ऍग्रिकल्चर विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी पण आणि नॉन ऍग्रिकल्चर साठी सुद्धा खूप महत्वाचा या ठिकाणी विषय या ठिकाणी आहे. आता आपण काय करूया माहितीये का, फक्त रिक्त पद जी आहेत बघा, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला 1/5/2026 रोजी सर्व संवर्गातील भरण्यात आलेली पदे व रिक्त पदांची ही माहिती या ठिकाणी सादर केलेली आपल्याला पाहायला मिळते. तर बघा यामध्ये जी रिक्त पद आहेत ती आपण या ठिकाणी बघूया. आता हे उपमहाव्यवस्थापक प्रक्रिया हे जे काय आहे पदोन्नतीने भरलं जातं. उपमहाव्यवस्थापक वित्त 1 पद रिक्त आहे. त्यानंतर विभागीय व्यवस्थापक 2 पदे, विभागीय व्यवस्थापक जिल्हा व्यवस्थापक श्रेणी 6. ही जी पदोन्नतीने भरली जाणारी पद आहेत बघा, ठीक आहे. उच्च संवर्धन 1, वरिष्ठ पायदस्कार 1, वरिष्ठ कृषी अभियंता 1, संगणक व्यवस्थापक ह्याचं तर नाही, ठीक आहे. कामगार कल्याण अधिकारी, हा बघा, हे कामगार कल्याण अधिकारी हे जे पद आहे हे सुद्धा या ठिकाणी
गट अ चं पद आहे हे पण पदोन्नतीने भरलं जाईल किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरलं जाईल. केंद्रीय अभियंता व्यवस्थापक सामुग्री हे सुद्धा पदोन्नतीने भरलं जाईल. त्यानंतर जिल्हा व्यवस्थापक श्रेणी क्षेत्र अधिकारी हे ब चं पद आहे आणि हे पद या ठिकाणी आपली एक्झाम घेऊन या ठिकाणी भरलं जातं. याकरता MSc ऍग्री आणि BSc ऍग्री पात्रता या ठिकाणी आहे. जिल्हा व्यवस्थापक श्रेणी 2 क्षेत्र अधिकारी वर्ग 2 चं पद आहे बघा. गट ब चं पद आहे हे लक्षात ठेवा. MSc ऍग्री BSc ऍग्री झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हे सगळ्यात महत्वाचं पद आहे असणार आहे. माननीय व्यवस्थापक संचालक स्वीय सहाय्यक हे सुद्धा बघा कोणतीही डिग्री असलेला विद्यार्थी या ठिकाणी यासाठी पात्र असतो. हे पदोन्नतीने किंवा त्याच विभागातला अधिकारी त्या ठिकाणी घेतला जातो. कनिष्ठ अभियंता बघा हे कनिष्ठ अभियंता यामध्ये कनिष्ठ अभियंता पण कोण आहे? केंद्रीय कनिष्ठ अभियंता. हे जर अभियंता हा कशातला आहे हे जर त्यांनी स्पष्ट केलं असतं तर ठीक आहे, समजलं असतं. परंतु याकरता सुद्धा BSc MSc ऍग्री क्वालिफिकेशन या ठिकाणी घेतील. जर तो सिव्हिल मधून असेल तर सिव्हिलची डिग्री वगैरे त्याला त्या ठिकाणी घेतील. आता हे अभियंता हे तुम्ही पाहताय, परंतु त्याच्यामध्ये हा कोण आहे हा त्यावरती त्याचं क्वालिफिकेशन ठरेल. ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग मधून तो घेतायत का प्लेन ऍग्रिकल्चर असलेला विद्यार्थी या ठिकाणी चालू शकतो हे कन्फर्म सांगता येणार नाही. आता लेखापाल अंतर्गत ह्याचे 3 पद रिक्त आहेत या ठिकाणी बघा पाहता येतं. याकरता कोणतेही डिग्री आणि त्याला टायपिंग या ठिकाणी असणार आहे. लेखापाल आणि अंतर्गत अंकेक्ष सहाय्यक व्यवस्थापक कर्मचारी प्रशासन यासाठी सुद्धा कोणतीही डिग्री या ठिकाणी चालेल. चला पुढे बघूया आपण. चला आपल्या ऍग्रिकल्चर विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी आली हे आपल्याला आनंद होते हे पाहून, कारण बऱ्यापैकी सुवर्ण संधी या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत. पुढचं पद बघा सुरक्षा अधिकारी. 3 पद रिक्त आहेत. यासाठी सुद्धा कोणतीही डिग्री या ठिकाणी चालणार आहे. त्यानंतर कृषी क्षेत्र अधिकारी जुने पदनाम सहाय्यक क्षेत्र अधिकारी एकूण 96 पद आहेत बघा. रिक्त पद 96 पद आहेत. तर यामध्ये सहाय्यक क्षेत्र अधिकारी कृषी क्षेत्र अधिकारी यामध्ये BSc ऍग्रिकल्चर असलेला विद्यार्थी या ठिकाणी चालणार आहे. BSc ऍग्री म्हणजे ह्याच्यासाठी परत MSc पण चालू शकते बरं का. म्हणजे तुम्ही म्हणाल की असं कसं काय MSc चालेल PhD चालेल काय अडचण नाही. कनिष्ठ पैदस्कार बघा एकच पद आहे. गट ब चं पद आहे. ही खूप मोठी सुवर्ण संधी बघा. कृषी क्षेत्र अधिकारी सहाय्यक क्षेत्र अधिकारी 96 पद रिक्त आहेत. 96 ही खूप मोठी सुवर्ण संधी तुम्हाला असणार आहे. कनिष्ठ पैदस्कार अधिकारी याच्यासाठी सुद्धा BSc ऍग्री चालेल बघा. BSc ऍग्री चालेल. त्यानंतर लघुलेखक यासाठी कोणतीही डिग्री चालेल, फक्त त्याचं टायपिंग लागणार आहे. टायपिंग. लघुलेखक याच्यासाठी सुद्धा सेमच. सहाय्यक भांडारपाल यासाठी पदवी लागेल. कोणतीही पदवी चालेल. ऍग्रिकल्चरचा असावं असं काय नाही. 9 पद आहेत बघा ह्याची. सहाय्यक भांडारपाल. त्यानंतर लघुलेखकचं उच्च श्रेणी निम्न श्रेणी 4 आणि 5 पद आहेत बघा. त्यानंतर आरेखक याच्यासाठी एकच पद रिक्त आहे. आता यासाठी बहुतेक ऍग्रिकल्चर ह्याची इंजिनिअरिंग मधली सिव्हिलची पदवी असू शकते बघा. सिव्हिल प्रभारी वाहने व्हेकल इन्चार्ज एकच पद आहे. लिपिक टंक लेखक याकरता कोणतीही पदवी लागेल, फक्त टायपिंग असावं लागेल. त्यासाठी टायपिंग बघा. प्रयोगशाळा सहाय्यक याकरता डिप्लोमा लागेल. 5 जागा रिक्त आहेत. लिपिक टंक लेखकच्या 47 आहेत. प्रयोगशाळा सहाय्यक 5 जागा रिक्त आहेत. याच्यासाठी डिप्लोमा चालतो. डिप्लोमा ऍग्रिकल्चर डिप्लोमा चालेल. त्यानंतर वरिष्ठ यंत्रचालक 1 पद आहे बघा. यासाठी इंजिनिअरिंग मधली ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग मध्ये पदवी चालेल. माळीसाठी माळीचा डिप्लोमा लागेल, पण ह्याची 0 पद आहे. ठीक आहे. कनिष्ठ लिपिक टंक लेखक 8 पद आहेत. 8 बघा. कनिष्ठ लिपिक याच्यासाठी सुद्धा पदवी आणि टायपिंग लागेल बघा. वाहन चालक 17 पद आहेत. वाहन चालकची 17 पदे. कनिष्ठ प्रक्रिया सहाय्यक याच्याकरता ऍग्रिकल्चर मधला लागणार आहे. फूड सेफ्टी मधला तसं काही नाही, फक्त ऍग्रिकल्चर कनिष्ठ प्रक्रिया सहाय्यक म्हणजे जे बियाणं या ठिकाणी तयार केलं जातं याकरता डिप्लोमा आणि डिग्री दोन्ही चालेल बघा. 42 पद आहेत. कनिष्ठ यंत्रचालक 27 पद आहेत. मदतनीस 2 पद आहेत. कनिष्ठ यंत्रचालक साठी सुद्धा इंजिनिअरिंगचा या ठिकाणी लागेल. शिपाई पहारेकरी 48 पद आहेत. परंतु आता सहाय्यक माळी 1 पद आहे. पण आता ही शिपाई पहारेकरी वगैरे ही बाह्य यंत्रणेने भरतात की काय हा जरा थोडा विषय आहे. पण आता यामध्ये बघा आपल्याला सगळ्यात महत्वाचा हा गोषवारा या ठिकाणी पाहायला मिळतो.
की कोणती पदे या ठिकाणी अधिसंख्य पदावर कार्यरत कर्मचारी या ठिकाणी कनिष्ठ लिपिक, कनिष्ठ प्रक्रिया सहाय्यक, कनिष्ठ यंत्रचालक आता सध्या त्यांच्याकडे आहे. आता सगळ्यात महत्वाचं जे काही या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की गट गट दिलाय. गट अ ची पदे किती रिक्त आहेत? 21 पदं आहेत. बघा, एकूण कार्यरत पदे 39 आहेत, रिक्त किती? 21. गट ब ची पदं जी आहेत ती 123 गट ब ची पदं आहेत. बघा, सगळ्यात मोठी सुवर्ण संधी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. ऍग्रिकल्चरच्या मुलांसाठी ही सुवर्ण संधी या ठिकाणी असणार आहे. गट क ची जी पदं आहेत, गट क ची 89 पदं आहेत. गट क ची रिक्त पदे 89 दाखवत आहेत आणि गट ड ची 120 पदे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर बघा, या ठिकाणी आपल्याला 353 पदे महाबीज मध्ये रिक्त असलेली या नवीन घोषवाऱ्यानुसार पाहायला मिळत आहेत. आता यामध्ये आपल्याला ही एक मोठी सुवर्ण संधी असणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये जी काही जाहिरात येणार आहे ती तुमच्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी असेल ऍग्रिकल्चर मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी. कारण यामध्ये बऱ्यापैकी लिपिक, टंकलेखक, लघुलेखक वगैरे ही जी पदं सोडली तर राहिलेली पदे जी आहेत ती पूर्णपणे सगळे ऍग्रिकल्चर स्टुडंटसाठी उपलब्ध असतात. याची सुवर्ण संधी सोडू नका, कारण ही पुन्हा पुन्हा भरती येत नाही. माझं पहिलं सिलेक्शन 2016 साली महाबीज मध्ये झालं होतं म्हणून. आणि हा जो जॉब आहे तो जॉब या ठिकाणी चांगला जॉब आहे. काही ठराविक ठिकाणी आपल्याला याची नोकरी करण्याची सुवर्ण संधी असते. शेतकऱ्यांना, आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना जे बियाणं भेटतं ते बऱ्यापैकी त्या ठिकाणाहून उपलब्ध झालेलं बियाणं शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं जातं. तर बघा, जॉब चांगला आहे आणि जबाबदारीचं थोडंफार काम आहे त्यामध्ये. कारण जे बियाणं असतं ते बियाण्याची सगळ्या प्रति या ठिकाणी चेक केल्या जातात, त्यानंतरच ते शेतकऱ्यांना दिलं जातं. त्याच्यावरती प्रोसेस वगैरे असेल त्याकरताच हे वर्क या ठिकाणी असतं. बियाणं लावल्यापासून ते उगवून येईपर्यंत आणि त्याची साठवणूक होईपर्यंत त्याच्यावरची प्रोसेस वगैरे सगळ्या गोष्टी या मधलंच वर्क या ठिकाणी असतं. असा राजकीय लोकांचा कोणाचा या ठिकाणी दबाव नसतो. त्यामुळे तुम्हाला ही एक सुवर्ण संधी ह्या बाबतीमध्ये. जसं ऍग्रिकल्चर विभागामध्ये गेलं तर त्या गावातलं कोण असेल, वरिष्ठ असेल, सगळ्या याचा जरी तो भाग सोडला तर इकडं तसं काही लोड या ठिकाणी नसतो. जे काही ऑफिस वर्क आहे, प्लॉट वरती जाऊन जे काही काम करायचे त्या गोष्टी या ठिकाणी येतात. आणि ती जर तुम्हाला आवड असेल तर या ठिकाणी तुम्हाला नक्कीच ही सुवर्ण संधी या ठिकाणी महाबीज कडून तुम्हाला उपलब्ध होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तयारीत राहा, कारण युनिव्हर्सिटी, ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीची सुद्धा जाहिरात या ठिकाणी आपल्याला 1-1.5-2 महिन्यामध्ये कधी पण येऊ शकते. बघा, जनरलची जाहिरात ते फक्त त्या ठिकाणी काही ठराविक पदांचीच भरती त्या ठिकाणी करण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो महाबीजचा, 4 कृषी विद्यापीठांचा. आणि त्यानंतर ती सोडली तर बाकी दुसरं कृषी विभागाची, कृषी सहाय्यकची जी जाहिरात आहे ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे या ठिकाणी गेलेली आहे. त्यामुळं जोपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा योजना जाहीर होत नाही, परीक्षा योजनेमध्ये परीक्षा किती टप्प्यात होणार आहे, 1 टप्पा 2 टप्पा, परीक्षामध्ये काय विचारलं जाईल, त्याचा अभ्यासक्रम काय असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्या परीक्षा योजनेमध्ये येतील. आणि अभ्यासक्रम जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना एक सुखकर मार्ग या ठिकाणी, योग्य रस्ता, योग्य दिशा या ठिकाणी ठरवता येईल. आणि म्हणून परीक्षा योजना जाहीर होण्यासाठी आपल्याला थोडा वाट बघावं लागणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग त्या ठिकाणी त्या पटीनं त्या काम या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि योजना आल्यानंतर मग आपल्याला त्या ठिकाणी रोडमॅप तयार करावा लागेल आणि त्यानुसार आपल्याला अभ्यास करावा लागेल. आणि मग कृषी विभागाची जी काही कृषी सहाय्यक पदाची जाहिरात आहे, अर्थात आपण त्याला कृषी सेवक देखील म्हणतो, तर सहाय्यक कृषी अधिकारी असं या ठिकाणी नवीन पदनाम या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ आणि कृषी विद्यापीठ अशा 3 ठिकाणचे सोर्स आपल्याला ऍग्रिकल्चर मध्ये शिक्षण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी उपलब्ध होत आहेत. आता हा झाला सरळ सेवेचा भाग, परंतु ऍग्रिकल्चर मध्ये आपल्याला ऍग्री एमपीसी मार्फत मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि एसडीओ म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे तिन्ही पद पाहायला मिळतात, क्लास 1, क्लास 2 आणि मंडलचं, तर त्याची देखील जी प्रोसेस आहे ती प्रोसेस या ठिकाणी जो कृषी विभागाचा आकृतीबंध या ठिकाणी गोंधळात पडलेला आहे, त्यामुळे त्या ठिकाणी मान्यताही देता येणार आणि मंजुरी करून घेता येणार. त्या वित्त विभागाकडून परत त्या मंजुरी घेऊन लोकसेवा आयोगाकडे, ह्या सगळ्या गोष्टी थोड्या गोंधळाच्या कृषी विभागाच्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे ती कुठेतरी थांबलेली या ठिकाणी पाहायला मिळते. ती एक भाग झाला. आणि दुसरी गोष्ट, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अजून बरेच काही ऍडव्हर्टाईज असतात ऍग्रिकल्चरचे, त्यावरती पण लक्ष ठेवायचा. ज्यावेळेस माझ्या नजरेला येतं त्यावेळेस मी या प्लॅटफॉर्म तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आता राहिला दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्वाची अजून एक, फॉरेस्ट्रीची जी काही जाहिरात आहे त्याकरता सुद्धा आपल्याला या
ऍग्रिकल्चर विद्यार्थ्याला संधी उपलब्ध होतात. त्यानंतर फूड सेफ्टीची असेल, एफएसओची, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सांगतो भरपूर जागा या ठिकाणी 27ला येणार आहेत. जे नवीन विद्यार्थी या ठिकाणी नवीन जोमाला लागलेले अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, ऍग्रिकल्चर एमपीएससी, एफएसओ आणि युनिव्हर्सिटीची ऍडव्हर्टाईज आणि कृषी विभागाची जाहिरात या 3-4 टप्प्या जे काही वेगवेगळ्या विभागाच्या आपल्याला एकाच विद्यार्थ्याला ह्या सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहेत. या कुठल्या तरी एका संधीमध्ये तुम्ही या ठिकाणी लागून जायचंय, कारण नंतर परत पुढे 1-2 वर्षात परत जाहिरात येतील नाही येतील हा तुमच्या नशिबाचा भाग आहे. परंतु लवकरात लवकर पोस्ट घेऊन बाहेर पडणं हा तुमच्या कर्तृत्वाचा भाग आहे. त्यामुळे तुमचं कर्तृत्व किती श्रेष्ठ ठरते हे तुम्ही करत असलेल्या प्रामाणिकपणाच्या म्हणजे अभ्यास करत असलेला तुमचा जो काही प्रामाणिकपणा आहे, तुमच्या कष्टावरती तुमचं जे किती आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणे तुम्ही करतायत हे तुमचं कर्तृत्वावरती ते कर्तृत्व तुमचं ह्या प्रामाणिकपणावरती ठरत असतं. तर मला काय म्हणायचं की लवकरात लवकर या प्रक्रियेतून जितकं लवकर बाहेर पडता येईल तेवढं लवकरात लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. कारण मी एक ऍग्रिकॉस ही तुम्हाला एक तळमळून या गोष्टी सांगतोय की परत नंतर पुन्हा पुन्हा संधी गव्हर्नमेंटच्या उपलब्ध होत नाहीत आणि या संधीसाठी तुम्हाला ऍग्रिकल्चरवरती अवलंबून राहावं लागेल. तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर मी आता ज्या काही गोष्टी सांगितल्या हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. न जाणू तुम्हाला इकडे जर नाही जमलं तर मग बाकी प्लेन ज्या ठिकाणी महाराष्ट्रातील सगळ्या ज्यांची डिग्री झालेली आहे म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएट कंप्लीट झालेलं आहे त्याकरता राज्यसेवेसाठी सगळेच फॉर्म भरू शकतात, तसे त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. परंतु तुम्ही शिक्षण घेतलेल्या त्या फॅकल्टीमध्ये तुम्हाला जर करिअर करायचं असेल तर तेवढ्या संधी सोडू नका, येणाऱ्या काळामध्ये आहेत. तर हा जो काही काळ आता शांततेचा चाललेला आहे, तुम्ही जाहिरातीची वाट बघताय, ह्या शांततेच्या काळामध्ये जो घाम गाळेल त्याला पुढचा काळ या ठिकाणी चांगला सुखकर जाईल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही यामध्ये काय करायचं, काय अभ्यास वगैरे काय करायचं काय नाही, तर काही काळजी करू नका. जे काही गव्हर्नमेंटचे सोर्स उपलब्ध आहेत युनिव्हर्सिटीचे तुमच्या अभ्यासाकरता ऍग्रिकल्चरमध्ये ज्या ज्या डिपार्टमेंटचे ते सगळे सोर्स तुम्ही जेवढे तुम्हाला रीड करता येईल तेवढे रीड करून ठेवा. त्या सोर्सच्या बाहेर आयोग जाणार नाही, ना कुठलाही परीक्षा घेणारी जी काही डिपार्टमेंट असेल ते सोर्सच्या बाहेर जाणार नाही. त्यामुळे आहे त्या वेळेमध्ये तुमचं जास्त वाचन देखील होऊन जाईल. आणि राहिला प्रश्न, तुम्ही जर इतर परीक्षांची तयारी करत असाल तर ती तुमची कंटिन्यू चालू ठेवा, कारण ही जी काही ऍडव्हर्टाईज आहेत ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या त्या कधी येतील हे निश्चित सांगू शकत नाही, पण येणार हे 100% आहे. आता तुम्ही म्हणाल भरपूर दिवसापासून वाट बघतोय, तर आता प्रोसेस कुठेतरी चालू झालेली आहे. म्हणूनच मी तुम्हाला आठवणीने हा व्हिडिओ या ठिकाणी आपल्या ऍग्रिकॉस विद्यार्थ्यांसाठी बनवतोय. त्यामुळे जरा थोडं मनावरती घ्या आणि थोडा जोर लावा. चला, येणाऱ्या परीक्षा योजना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची त्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला गोष्टी स्पष्ट होतील आणि त्यानुसार आपल्याला पुढचा अजून एक टप्पा पार करता येईल आणि आपल्या अभ्यासाची अजून योग्य दिशा या ठिकाणी ठरवता येईल अभ्यासक्रमाची. तर त्या ठिकाणी आता थांबतो मी, भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.